एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा आमच्या मागण्या मान्य, शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय। नाशिकमध्ये रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानासमोर होणारं आंदोलन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर 30 जून पर्यंत स्थगित करण्यात आलंय। मुंबई नाका इथं आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती। यानंतर मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक संदीप जाधव यांनी आंदोलनस्थळी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली। त्यानंतर दूरध्वनीवरून मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत येत्या शनिवारी रिंग रोड प्रकल्पासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेण्याचं आश्वासन दिलंय। या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे। रिंग रोडचे अलाइनमेंट बदलणे, बाजारभावानुसार मोबदला देणे, भूसंपादनासाठी गुणांक 2 लागू करणे आणि जमिनींचे फेर सर्वेक्षण करणे या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत। दरम्यान बैठकीपर्यंत कोणत्याही बाधित शेतकऱ्याला नवीन नोटीस देण्यात येणार नाही किंवा सक्तीची कार्यवाही केली जाणार नाही असंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। मात्र शनिवारी होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास 30 जून रोजी मुख्यमंत्री निवासस्थानासमोर शेकडो शेतकरी आक्रमक लोकशाही आंदोलन करतील असा इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिलाय। मुंबईच्या सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते रविवारच्या मीटिंग मध्ये आपल्या बोलवत आहे। त्याचबरोबर गिरीश भाऊ स्वतः, भुजबळ साहेब पण त्या मीटिंगला असतील, नरहरी झिरवळ साहेब पण असतील आणि आपले संबंधित आमदार सगळे, आपण त्यांनाही आपल्या वतीनं सांगू। आणि रविवारच्या मीटिंग मध्ये जर साहेब मीटिंग नाही लागली तर मी आदरणीय पोलीस प्रशासनाच्या पुढे तुम्हाला सांगतो संदीप भाऊ, मंगळवारी होणारा मोर्चा हा शांततेचा नसेल। आम्ही वर्षा निवासस्थानी जाणार म्हणजे जाणार, मग आम्हाला कोणी थांबू शकत नाही। आणि आम्हाला जर कोणी चुकीचं आमच्यावर गुन्हे सुद्धा दाखल, आम्ही विश्वासानं ही प्रत्येक वेळी समाचाराची भूमिका घेऊन या ठिकाणी थांबतो। आमच्या सर्व शेतकऱ्यांना न विचारता मी तुम्हाला सांगतोय आणि त्यांना सुद्धा आश्वासित करतोय, नाही झालं तर मंगळवारी जर मुंबईला गेलो, मी वर्षा निवासस्थानी तुम्हाला सांगतो आत्मदहन करून टाकेल शेतकऱ्यांसाठी। जर शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर मंगळवारचं आंदोलन हे टोकाचं असेल, कारण आमची मुदत संपलेली आहे, आमची वेळ संपलेली आणि आमचा संयम पण संपलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला उगाच कुठलं तरी चुकीचं पाऊल उचलण्याला मजबूर करू नये। पोलीस प्रशासनाचं आम्हाला खूप सहकार्य म्हणूनच हे आंदोलन इथपर्यंत आलंय आणि इतकं शांततेनं चाललेलं आहे। परंतु शासनाकडून आम्हाला कायम तुझ्या भावाची वागणूक मिळते। म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांनी जरी आता सांगितलं, पण आपल्या सर्वच नोटीस आम्हाला आमच्या ताब्यात द्या की 30 तारखेपर्यंत मीटिंग होत नाही तोपर्यंत कुठली नोटीस इश्यू करणार नाही, 1-2 गुंठ्याच्या खरेद्या करणार नाही आणि संबंधित सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी त्या मीटिंगला उपस्थित राहतील असं आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगून परत एकदा आम्हाला 2 वाजेपर्यंत ते पत्र आमच्या ताब्यात द्या। म्हणजे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास तुमच्यावर आहे। आम्ही काय म्हटलंय की गिरीश भाऊ आम्हाला पाहिजे, तुमच्यापर्यंत लोक चुकीच्या माहिती पाठवतात, नाही मीडिया समोर सांगतो की आम्ही गिरीश महाजनांना विनंती केलेली आहे का ते आम्हाला न्याय देऊ शकतात। आम्ही कधीही म्हटलं नाही का गिरीश महाजन आम्हाला नको। हे जे काही तुमच्यात आणि आमच्यात जे गैरसमज पसरवले जातात हे चुकीचे आहेत। न्याय देणारे ते आहेत, ते मंत्री आहेत आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक भूमिका घेऊन न्याय द्यावा। हीच आम्हाला या संकटातून त्यांनी बाहेर काढावं। पावसाचं आसमानी संकट आमच्या बोकांडी आहे, पाऊस पडत नाही, शेतीची कामं आमची सुरू नाहीत आणि अशा परिस्थितीत एवढे शेतकरी हवालदिल असताना शासनाने सुद्धा तिथं दयामाया दाखवावी आणि आपण त्या संदर्भात तुम्ही स्वतः याचं नियोजन करावं। आमचा दुसरा कोणावर आता विश्वास नाही।
काळे साहेब आपण त्या ठिकाणी आहात, पोलीस प्रशासनाच्या वतीने आपणही, आणि मी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांचं सुद्धा मनापासून आणि सगळ्या पोलिसांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आतापर्यंतच्या झालेल्या ग्रामीणचे एसपी साहेब असतील, स्वामी साहेब, या सगळ्या पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप मदत केली. शेतकऱ्यांना कुठलाही चुकीचा गुन्हा दाखल केला नाही. याच्यापूर्वी संदीप भव्य गुन्हा दाखल झालेला आहे. मी त्या दिवशी जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा केली, त्यांनी सुद्धा ते आदेश केलेले आहेत, पण त्याची कुठेही प्रगती दिसत नाही. त्याच्यामुळे गिरीश भाऊंना सांगून सुद्धा तो गुन्हा सुद्धा आमच्या शेतकऱ्यांवरचा मागे घ्या, कारण तिथं काही आंदोलन करायला गेले नव्हते, आपले लोक त्या ठिकाणी गेले. आमच्या शेतीत उभं राहून आम्ही जाब विचारलं आमच्या शासकीय कामात अडथळा कसा निर्माण होऊ शकतो. म्हणजे या सगळ्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या थांबवाव्यात. शेतकऱ्यांना आमचा, हे बघा मी परत एकदा सांगतो, रिंग रोडला आमचा कुठेही विरोध नाहीये. रस्ता झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, त्याचं आमचं समर्थन आहे. पण तुम्ही 8 लाख लोकांचा विचार करता येणार आहे, आपण इथल्या 200 लोकांचा विचार करत नाही. अहो, ज्यांनी पिढी जात त्यांच्या जमिनी जपलेल्या आहेत त्यांना योग्य मोबदला द्या. फक्त आम्ही जमीन अशी तुम्हाला आमच्या गावातून, आमच्या मातोरीमधून नारळ फोडतो आम्ही, तुम्ही ती अलाइनमेंट योग्य करा, योग्य मोबदला द्या. पहिला नारळ मातोरी गावात फोडू आपण उद्घाटनाचा, तुमच्या शुभारंभाचा हा शब्द पण तुम्हाला या ठिकाणी देतो. आता त्यांचा फोन आलेला आहे, स्वतः जिल्हाधिकारी साहेबांचा फोन झालेला आहे. संदीप भाऊ त्या मीटिंगची जबाबदारी पण घेता आहे. म्हणजे मला असं वाटतं, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या या पवित्र प्रांगणामध्ये नक्कीच शेतकऱ्यांचा विजय येत्या रविवारी होईल असा विश्वास आपण या ठिकाणी त्यांच्यावर ठेवू. आणि आज मुंबईकडे निघालेलं जे काही आपलं आंदोलनाचा पवित्र होता तो या ठिकाणी स्थगित करून, जर रविवारी मीटिंग नाही झाली, आमचा सहयोग सोहळा लावू नका साहेब. जर रविवारी मीटिंग नाही झाली तर मंगळवारी पुन्हा एकदा सहकुटुंब सहपरिवार आपण वर्षा निवासस्थान गाठायचं. आणि मग जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही. त्या ठिकाणी आत्मदहन आंदोलन करायची वेळ आली तरी आपण या ठिकाणी त्यांना सांगितलं आम्ही करू, कारण आमचे शेतकरी असे मेले तसे मेले, जगून तरी काय करायचं, ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेऊया. सगळ्यांना निर्णय मान्य. तिचा जो विषय, तुम्ही शासनाच्या जागेमध्ये काय करायचं ते करा, आमचा त्याला विरोध नाही. शासनाच्या जागा तुमच्या आहेत, त्याला आम्ही कुठेही विरोध करत नाही. परंतु शेतकऱ्यांच्या जागेमध्ये अजून कोणीही खरेदी आम्ही दिलेली नाही. त्याच्यामुळं कुठली नोटीस याच्यानंतर त्यांनी काढू नये एवढं आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगा. आणि खरेद्या थांबवा. जबरदस्ती उगाच शेतकऱ्यांना बोलून घ्यायचं. 2-3 दिवसांनी, आता एवढे दिवस गेले, 2-3 दिवसांनी काही होणार नाही. आपण जिल्हाधिकाऱ्यांना तेवढा एक मेसेज आमच्या समोर सांगायचं. नोटीस कसले काढतात ते 19ची काढतात, 21ची नोटीस काढतात. अंतिम MSIDCचे अधिकारी त्यांची दिशाभूल करतात. माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन साहेबांचा शेतकरी प्रतिनिधी आणि सर्व शेतकऱ्यांसोबत आपण बोलणं करून दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या रिंग रोड अलाइनमेंट मध्ये मोबदला वाढवून मिळणे, योग्य मोबदला मिळणे, आणि जी अलाइनमेंट काही त्यांच्या घरावरून काही विहिरी वगैरे याच्यातून क्षेत्रातून जात आहे तिच्यात बदल करणे असे अपेक्षित आहे. या 2 प्रमुख मागण्यांसाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या बैठका घेऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु शासन दरबारी काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडणे गरजेचं असल्या कारणाने माननीय मंत्री नामदार गिरीश महाजन साहेबांनी आता सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांना विनंती केली आहे की आपण पुढे कुठेही आंदोलन न नेता इथं स्थगित करावे. व त्या संदर्भाने जी बैठक आहे ती प्रमुख बैठक सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक येथे घेण्यात येईल. स्वतः व्यक्तिशः मंत्री महोदय उपस्थित राहून सर्व लोकप्रतिनिधी वगैरे यांना निमंत्रित करून ती बैठक होणार आहे. आणि त्या विनंतीला मान देऊन आता सर्व शेतकऱ्यांनी येथे पुढील आंदोलन स्थगित केले आहे, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. सर नमस्कार. आपण त्या दिवशी वाघ साहेबांना जे सांगितलं होतं ते वाघ साहेब आपलं काही ऐकत नाही आणि ते त्यांच्या मनमाने प्रत्येक वेळी ते शेतकऱ्यांना त्यांचा नंबर सुद्धा देत नाहीत. आणि जर कोणी फोन केला तर ते डायरेक्ट हिटलरशाही पद्धतीने बोलतात. तुम्हाला कोणी अधिकार दिला मला फोन करण्याचा? सर आपण स्पीकरवर आहात. आणि त्या दिवशी आपण ज्या नोट त्यांना काढायला सांगितलं 30 तारखेपर्यंत कुठलीही कारवाई करू नका म्हणून, त्यांनी आजपर्यंत ती नोटीस काढली नाही साहेब आपल्या आदेशाची. हॅलो, नाही साहेब त्यांनी पत्र काढलंच नाही ना. मी आपल्याकडे ते पत्र मागितलं, वाघ साहेबांनी ते पत्र काढलं नाही. ते तरी नोटिसा काढल्या साहेब. ते पत्र तरी आम्हाला पाठवा ना मग आमच्या याच्यावर की बाबा हे पत्र आम्ही आपल्याकडनं काढलेलं आहे. नाही दिलं साहेब. तुम्ही नाही साहेब, तुम्ही वाघ साहेबांना सांगितलं होतं, त्यांनी काढली नाही नोटीस ती. आणि सांगितलं होतं की त्या पत्राच्या अनुषंगाने कारवाई करा. हो, आपल्याकडे कॉपी मागून घेऊ. त्याची कॉपी मागून आम्हाला ती कॉपी द्या साहेब.
नोटीस थांबवायला पाहिजे. आणि नोटीस थांबवल्या पाहिजे साहेब. ते छोटे 1-2 गुंठ्याचे जे MIDC चे खरेदीचे अधिकारी बोलत त्यांना पण काम तीस करा, गायकर साहेब ऑफिस येऊन जावा, तुम्हाला सगळ्या पद्धतीची नोटीस पाहिजे. नाही ऑफिसला येतो साहेब, पण ते तुम्ही इथं सांगा सगळ्यांचं, कारण आम्ही आता सगळे मुंबईकडे निघालेलो आहोत. तर तुम्ही जर विश्वासानं सांगितलं तर आम्ही आता गिरीश भाऊंनी आम्हाला सांगितलंय की शनिवार किंवा रविवार म्हणजे मग माझ्या काहीतरी बैठक आहे ना. हो, तर ती आपल्या सर्व कारण आपल्याच अध्यक्षाखाली होणार. शेवटी जरी मंत्री महोदय असतील पण शेवटी अध्यक्ष तुम्ही. मंत्री महोदय बैठक घेतली तर MSIDC सगळे अधिकारी असतात. हो, त्याच्यात सगळे पाहिजे आणि नगर रचनाचे सुद्धा अधिकारी साहेब